एसटी महामंडळाला अर्थ खात्याकडून तातडीने 120 कोटींचा निधी, दरमहा 7 तारखेला पगाराचं परिवहन मंत्र्यांचं आश्वासन, प्रोटोकॉल मोडून अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांची घेतली भेट. अर्थ खात्याचे अधिकारी परिवहन विभागाची फाईल अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचू देत नाहीत. प्रताप सरनाईकांचा आरोप. एसटीसाठी 928 कोटी रुपये मागितले, पण केवळ 272 कोटीच मिळाल्याची माहिती. मुलींची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी साताऱ्यात सुरू केली. उदयनराजेंच्या विधानानं नवा वाद. खोडसाळ पद्धतीने इतिहासाची छेडछाड नको, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा इशारा. अमित शहांच्या दौऱ्याआधी रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वातावरण तापलं. गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळालं नाही तर मोठा उठाव. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा इशारा. इतरांची संयमाची भाषा. शिवरायांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर जामिनावर अखेर बाहेर. कोल्हापुरातून कोरटकर मुंबईत पोहोचला. नारायण राणेंना अटक केली तो क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह. ज्या दिवशी परतफेड करेन त्याच दिवशी व्हिडिओ डिलीट करणार. मंत्री नितेश राणेंचा इशारा. महाराष्ट्रातील रेल्वेसाठी केंद्र सरकारकडून 1,73,000 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी. रेल्वे मंत्र्यांकडून नव्या मार्गांची घोषणा. तर कल्याण ते बदलापूर तिसरा आणि चौथा रेल्वे मार्गही मंजूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.